मनाविरुद्ध लग्न झालेली एक स्वाभिमानी मुलगी सुरुवातीला नवऱ्याचा तिरस्कार करत त्याच्यापासून भावनिक अंतर ठेवते. पण नवरा तिच्यावर अधिक जबरदस्ती न करता तिच्या स्वप्नांचा आदर करत प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तिच्या आईवडिलांची स्वतःच्या आईवडिलांसारखी काळजी घेतो. तिच्या प्रत्येक अश्रूचं कारण समजून घेतो. तिला प्रेम, विश्वास आणि सन्मान देत राहतो. आणि हळूहळू तिच्या मनातील राग, गैरसमज आणि भीती विरघळत जाते. ती त्याच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडते. मनापासून त्याला नवरा म्हणून स्वीकारते आणि दोघांचं नातं जबरदस्तीच्या लग्नातून खऱ्या प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या सुंदर नात्यात बदलून जातं. लग्नाला काही महिने उलटून गेले तरी तिच्या मनातलं अंतर तसंच होतं. ती त्याच्याशी एक गरजेपुरतच बोलायची. त्याने दिलेलं प्रेम, काळजी आणि जिव्हाळा ती दुर्लक्षित करायची. पण तो कधीच तिच्यावर रागवत नसे किंवा तिला बदलण्यासाठी दबाव आणत नसे. उलट तिच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करत असे. तिच्या आवडी निवडी समजून घेत तिचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतः धडपड करू लागला. तिच्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. रोज तिची वाट पाहू लागला. अभ्यासात मदत करू लागला. तिच्या प्रत्येक छोट्या यशावर मनापासून आनंद साजरा करू लागला. त्याच वेळी घरात काही नातेवाईक तिच्याविषयी चुकीच्या गोष्टी बोलून तिचा अपमान करू लागले. पण त्याने सर्वांसमोर ठामपणे तिची बाजू घेतली आणि स्पष्ट सांगितलं की ती या घराची सून नसून मुलगी आहे. तिचा अपमान म्हणजे माझा अपमान. हे ऐकून तिच्या मनात पहिल्यांदाच त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. तरीही ती स्वतःच्या भावना लपवत राहिली. काही दिवसांनी तिच्या वडिलांची अचानक प्रकृती बिघडली. रात्रीच्या वेळी कुणीही मदतीला नसताना त्याने क्षणाचाही विचार न करता त्याच्या स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेलं. डॉक्टरांशी बोलला, औषधोपचारांची व्यवस्था केली, आर्थिक मदतही केली. पण त्याचा कुठलाही गाजावाजा केला नाही. उलट हे सगळं कुटुंबासाठी करणं माझं कर्तव्य आहे एवढंच म्हणाला. तेव्हा तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. कारण ज्या माणसाला ती मनापासून स्वीकारत नव्हती तो मात्र तिच्या प्रत्येक दुःखात स्वतःचं सुख विसरून तिच्यासाठी उभा राहत होता. त्या दिवसानंतर तिच्या मनातील राग हळूहळू वितळू लागला. त्याच्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलू लागला. त्याच्याशी बोलताना तिच्या आवाजातला कडवटपणा कमी झाला. त्याने दिलेला चहा ती पहिल्यांदाच हसत स्वीकारला आणि त्या क्षणी त्याच्या जबरदस्तीच्या नात्यात खऱ्या प्रेमाची पहिली नाजूक कळी अलगद उमलून लागली. तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते छोटस हसू त्याच्या नजरेतून सुटलं नाही. पण नेहमीप्रमाणे त्याने त्याचा अर्थ काढण्याची घाई केली नाही. कारण त्याला माहित होतं की विश्वास हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. दिवस पुढे सरकत गेले तसे त्यांच्या नात्यातील शांतता हळूहळू संवादात बदलू लागली. ती आता त्याच्यासाठी सकाळचा चहा ठेवू लागली. तो तिच्या आवडीची पुस्तकं आणि लहान सहान गोष्टी लक्षात ठेवू लागला. एके दिवशी कॉलेजमधून परतताना काही गुंडांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. ती घाबरून गेली. पण त्याच वेळी तिचा नवरा तिथे पोहोचला. त्याने रागाने गोंधळ न घालता शांतपणे पोलिसांना बोलवलं. त्या मुलांना कायद्याच्या ताब्यात दिलं आणि संपूर्ण वेळ तिच्या जवळ उभा राहिला. घरी परतल्यावरही त्याने तिच्यावर एकही प्रश्नाचा भांडीमार केला नाही. फक्त एवढंच म्हणाला, तुझी चूक नाही, तू सुरक्षित आहेस, एवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्या एका वाक्याने तिच्या मनात वर्षानुवर्ष चाललेली भीती वितळू लागली. त्या रात्री तिला पहिल्यांदा शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वतःहून त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही. तीही काही न बोलता फक्त हसली. त्या छोट्याशा हसण्यात हजार शब्द दडले होते. काही दिवसांनी तिचा वाढदिवस आला. तिला वाटलं घरात कुणालाही आठवणार नाही. पण सकाळी उठल्यावर संपूर्ण घर फुलांनी सजलेलं होतं. तिच्या आई वडिलांनाही त्याने गुपचूप बोलावलं होतं. तिच्या आवडीचा केक, तिच्या आवडीचं गाणं आणि तिच्या शिक्षणासाठी नवीन लॅपटॉप भेट म्हणून ठेवलेला होता. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो फक्त एवढंच म्हणाला, तुझी स्वप्न पूर्ण झाली तरच आपल्या संसाराला अर्थ येईल. हे ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने पहिल्यांदाच स्वतःहून त्याच्या हातात घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही.
तू मला कधीच दोष दिला नाहीस, पण मी मात्र कायम तुझ्याशी अन्याय केला. तो हलकासा हसला आणि म्हणाला, उशिरा का होईना तू मनापासून बोललीस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्या क्षणी ती स्वतःहून त्याच्या मिठीत शिरली आणि तिच्या मनातील शेवटचा दुरावाही कायमचा विरघळून गेला. जबरदस्तीने झालेलं ते लग्न आता दोघांच्या मनाने स्वीकारलेलं विश्वास, सन्मान आणि निस्वार्थ प्रेमामुळे फुललेलं खरं आयुष्य बनू लागलं. त्या दिवसानंतर त्यांच्या संसारात खरं सुख नांदू लागलं. पण आयुष्य प्रत्येक आनंदाची परीक्षा घेतच असतं. त्यांच्या आनंदावरही एका नव्या संकटाची सावली पडली. नवऱ्याच्या मोठ्या काकांना तिचं घरात वाढत चाललेलं महत्व अजिबात सहन होत नव्हतं. त्यांनी संपत्तीच्या लालसेपोटी घरात गैरसमज पसरवायला सुरुवात केली. ही मुलगी फक्त पैशासाठी या घरात आली आहे, तिने सगळ्यांना आपल्या बाजूला केलं आहे, अशा अफवा ते रोज पसरवत होते. शहरातील काही जण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. एक दिवस त्यांनी मुद्दाम घरातील दागिने लपवून तिच्यावर चोरीचा आरोप केला. संपूर्ण घर तिच्याकडे संशयाने पाहू लागलं. ती हादरली. डोळ्यात अश्रू घेऊन ती शांत उभी राहिली. पण तिचा नवरा एक क्षणही तिच्यावर संशय घेतला नाही. तो सर्वांसमोर ठामपणे म्हणाला, माझ्या पत्नीच्या प्रामाणिकपणावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. पुरावा नसताना तिच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं. त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि खरी चोरी काकांनीच केल्याचं सर्वांसमोर उघड झालं. सगळ्यांना स्वतःची चूक समजली. घरातील प्रत्येकाने तिची माफी मागितली. पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. ते अपमानाचे नव्हते, तर तिच्यावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमाचे होते. त्या रात्री ती त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, आज जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर मी आयुष्यभर तुटून गेले असते. तू मला फक्त पत्नीचा मान दिला नाहीस, तर माझ्या स्वाभिमानाचंही रक्षण केलंस. तो तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, प्रेम म्हणजे फक्त आनंदात सोबत असणं नाही, तर संपूर्ण जग समोर उभं राहिलं तरी आपल्या माणसाचा हात न सोडणं. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मनोमन ठरवलं की ज्या माणसाने प्रत्येक वळणावर तिच्यावर निस्वार्थ प्रेम केलं, त्याचं आयुष्यभर सावलीसारखं साथ देणं हाच तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश असेल. मात्र त्याच वेळी दाराबाहेर उभा असलेला एक अनोळखी माणूस तिचा जुना भूतकाळ घेऊन त्यांच्या आयुष्यात पुन्हा वादळ आणण्यासाठी शांतपणे घराकडे पाहत होता. आणि त्यांच्या सुखी संसाराची सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट